तर फायनली ना आपल्या कांदा जाळीचं काम आहे ना आज पूर्ण झालंय बरं का. तर आता आमची ना दिवसाची लाईट चालू आहे, तरी पण आहे ना ब्लॉगर आजारी पडले तरी पण त्यांना काम करायचं काही चुकत नाही. कारण शेतकऱ्याची लाईफच अशी असती, काम तर करावंच लागतं. तर बरेच जण आहे ना आम्हाला कमेंटमध्ये सांगतात की तुम्ही पाणी भरायला माणूस ठेवा, पण माणूस ठेवायला काही परवडत नाही कारण दिवसाची लाईट सारखी झटके माहीत राहती. आता 2 दिवसापासून आहे ना ह्या प्लॉटमध्ये पाणी भरायचं काम चालू आहे, तरीही भरणं उरकत नाही. सारखी लाईट जाते ती, त्याच्यामुळे ना लेबर ठेवायला ना परवडत नाही बरं का आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही ना घरच्या घरीच पाणी भरितो. मग तुम्हाला आमच्या शेतीबद्दलचे व्हिडिओ बघायला आवडतात का हे नक्की सांगा बरं का आम्हाला. तर इकडेही ना आपल्या कांदा जाळीचं पण काम चालू होतं बरं का. आता कांदा जाळीचं ना आपलं शेवटचं काम राहिलं होतं ते म्हणजे गेटचं. तर गेटचंही काम आता पूर्ण झालंय. तुम्ही बघू शकता आपली कांद्याची चाळ. तर कसं काय झाली आपली कांदा जाळ तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आपल्या कांदा जाळीचा फुल व्हिडिओ आहे ना आपण यूट्यूबवर आहे ना अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आपला कांदा जाळीचा फुल व्हिडिओ. आता आपल्या कांदा जाळीचा प्लॅन आहे ना आपल्या इंजिनियर साहेबांनी करेल बरं का, घरगुती प्लॅन करेल तो पण. आणि आपण चाळीमध्ये ना फॅन बिन सगळे बसवले, एकदम जबरदस्त चाळ झालेली आपली कांद्याची. आता तुम्ही बघू शकता सगळं पण काम पूर्ण झालं. तर अशा प्रकारचे आम्ही रोज नवीन नवीन शेतीबद्दलचे व्हिडिओ टाकत असतो. तर आपण भेटू पुन्हा परत उद्या पुढल्या व्हिडिओमध्ये.